आणि जय महाराष्ट्राच्या बातमीचा परिणाम निरावागज ते पन्हाळे रस्त्यावरील खड्डे प्रशासनानं बुजवायला सुरुवात केली आहे। बारामती तालुक्यातल्या निरावागज रोड ते पन्हाळे कुंभार वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले होते। त्यामुळे वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांना, शाळकरी मुलांना अनेक वर्षांपासून मनस्ताप सहन करावा लागत होता। अनेक वेळा ग्रामपंचायत संबंधित विभागाला पाठपुरावा केला, यश काही मिळालं नाही। मग जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीनं ही बातमी दाखवली आणि त्यानंतर प्रशासनाला जाग आली। बारामती तालुक्यातील निरावागज गावातील 500 मतदारांनी जे आहे ते बारामती पोटनिवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दिलेला होता। प्रशासन देखील खडबडून जागं झालं आणि कालच खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी रस्त्यावरती येऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाहणी केलेली आहे आणि खड्डे देखील बुजवलेले आहे। या संदर्भात आपण ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी बातचीत करणार। काय तुमच्या रस्त्यावरती मोठमोठे खड्डे पडले होते, मतदानावर बहिष्कार देखील घालण्याचा इशारा दिला होता, काय झालंय आज? हो, निरावागज रोड ते पन्हाळे वस्तीवरती रस्त्याला मोठे मोठे खड्डे पडले होते आणि शाळेत जाणाऱ्या येणाऱ्या मुलांना किंवा आम्हाला जास्त त्रास होत असल्यामुळं आम्ही त्या प्रशासनाला निवेदन दिले होते। ते निवेदन जय महाराष्ट्र चॅनलने लावून आमच्या रस्त्याचे काम चालू केले आहे। ते प्रशासनाला सांगितल्यामुळे प्रशासन खडबडून जागे होऊन आमच्या रस्त्याचे खड्डे बुजवण्यात आले आहेत। तरी त्या निवेदनाचं जय महाराष्ट्र चॅनलने पूर्तता केल्यामुळे आमच्या रस्त्याची खड्डे बुजवण्यात आले। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती।